नमस्कार मंडळी, मराठी सिनेविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध मराठी अभिनेते विजय चव्हाण यांच्या जीवनासंबंधी. विजय चव्हाण हे मराठी रंगभूमीवरील कलाकार होते. त्यांचा जन्म 2 मे 1955 मध्ये झाला होता. त्यांनी अनेक नाटके त्याचबरोबर अनेक चित्रपट केले असून त्यांनी प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेल्या मोरूची मावशी या नाटकातील मावशी स्त्री भूमिकेसाठी त्यांना ओळखले जाते. त्यांचे जवळजवळ 2000 प्रयोग झाले. त्यानंतर मालिका आणि चित्रपटात बिझी असलेल्या या कलावंताने एकाच नाटकात जवळजवळ 14 भूमिका करण्याचा विक्रम केला होता. मराठी सिनेसृष्टीमध्ये ते विजू मामा नावाने ओळखले जात होते. विजय चव्हाण यांचे बालपण करिअर रोडच्या गिरणगाव भागात गेले. शालेय शिक्षण दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये झाल्यावर त्यांनी रुपारेल कॉलेजमधून BA पदवी घेतली. कॉलेजच्या नाटकात काम करणारा एक कलाकार आजारी पडला म्हणून ऐनवेळी विजय चव्हाण यांना नाटकात काम करायला सांगितले. एक 2 दिवसाच्या तालिमीनंतर त्यांनी रंगमंचावर अभिनय केला. नाटक यशस्वी झाले आणि विजय चव्हाण यांना आपण रंगमंचावर काम करू शकतो याची खात्री पडली. अर्थात करिअरसाठी हाच प्रांत निवडायचा असे त्यांनी काही ठरवले नव्हते, कारण हे काम त्यांनी कॉलेजमधील नाटकात केवळ गरज म्हणून केले होते. कॉलेजचे सुवर्ण महोत्सव वर्ष म्हणून हे नाटक बसवले होते. त्यामुळे विजय चव्हाण यांनी कलाक्षेत्रात गंभीरपणे घेतले नव्हते. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा कॉलेजच्या वतीने एका यूथ फेस्टिवलमध्ये विजय चव्हाण यांनी एकांकिकेत भाग घेतला आणि बक्षीसही मिळवले. त्यानंतर मात्र त्यांनी या क्षेत्राकडे गंभीरपणे बघण्याचा निर्णय घेतला. अभिनेते विजय कदम हे विजय चव्हाण यांचे वर्गमित्र होते. विजय कदम, चव्हाण आणि अन्य एक मित्र या तिघांनी मिळून रंगतरंग नावाची नाट्यसंस्था सुरू केली. त्यानंतर त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंशी ओळख झाली. त्यावेळी पुरुषोत्तम बेर्डे टुरटूर नाटक बसवत होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांना विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. त्यामुळे त्यांचा टुरटूरमधील प्रवेश झाला. या नाटकातून त्यांना हैवदन हे नाटक मिळाले. या नाटकाचे भारतात आणि भारताबाहेर प्रयोग झाले. हे नाटक बघूनच त्यांना सुधीर भट यांच्याकडून मोरूची मावशीसाठी निमंत्रण आले. त्यावेळी विजय चव्हाण मफतलाल कंपनीत नोकरी करत होते. ही नोकरी सांभाळून त्यांनी या नाटकाचे प्रयोग सुरू केले. या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. एका दिवशी 2-3 प्रयोग केले गेले. स्त्री वेशातील अर्थात मावशीची भूमिका करून विजय चव्हाण यांनी विक्रम केला. विजय चव्हाण यांनी कशात काय लफड्यात पाय, कशी मी राहू तशीच, कार्टी प्रेमात पडली, खोली नंबर 5, चिलग्यांची खोली, जाऊबाई हळू, टूर टूर, देखणी बायको दुसऱ्याची, बाबांची गर्लफ्रेंड, मोरूची मावशी, हैवदन आणि श्रीमंत दामोदर पंत यासारख्या नाटकांमध्ये कामे केली. त्याचबरोबर विजय चव्हाण यांनी अशी असावी सासू, आली लहर, केला कहर, घोळात घोळ, झपाटलेला, धुमाकूळ, जत्रा, माहेरची साडी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामे केली. विजय चव्हाण हे कायमच्या स्मरणात राहतात ते म्हणजे त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे. ते विनोदाच्या टायमिंगचे बादशाह होते. पण विजय चव्हाण यांचे शुक्रवार दिनांक 24 ऑगस्ट 2018 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना फुफ्फुसाचा आजार होता. मुंबईतल्या मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात वयाच्या 63व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्यांची भरत जाधव, रवींद्र बेर्डे, विजय पाटकर, संजय नार्वेकर आणि अशोक सराफांबरोबर जोडी प्रसिद्ध होती. त्यांचं डोळा मारतेलं विनोदी दृश्य प्रसिद्ध आहे. विजय चव्हाण जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या भूमिका ह्या अजरामर आहेत. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. दाढीला किती केस सांगा.